108 रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये वेळेवर पोहोचत नाहीत आणि त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. आपण सध्या आहोत मुखेडमध्ये आणि आपण पाहू शकतो की काल एक महिला मुखेड तालुक्यातील मेथी या गावची रस्त्यातच तिची डिलिव्हरी झालेली आहे. 108 रुग्णवाहिकेला नातेवाईकांनी फोन केला, परंतु 108 रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही आणि त्या महिलेला ऑटोमध्ये मुखेड या रुग्णालयात आणत असतानाच रस्त्यामध्ये त्या महिलेची डिलिव्हरी झालेली आहे. महिला आणि बाळ जरी सुखरूप असलं तरी परंतु या प्रकारामुळे रुग्ण आणि 108 रुग्णवाहिकेचा जो कारभार आहे ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आपल्यासोबत महिलेचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात, जाणून घेऊयात. काय सांगाल, जेव्हा तुम्ही फोन केला होता काय नेमका प्रकार? निश्चितच ही जी सर्व्हिस भेटते ना 108, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जी तत्काळ भेटते असं नाही. तर मी 4:27 कॉल केलेला 102ला, तर तो मला ते सांगतात की 108ला कॉल करा. मग 108ला कॉल केला तर मला 6:30 वाजता रिस्पॉन्स भेटला. जर इमर्जन्सी ॲक्सिडेंट वगैरे जर झाला तर नाहक जो ॲक्सिडेंटल आहे तो जागेवरच मरण्याची शक्यता आहे. एवढ्या वेळामध्ये तर काय होईल काय सांगता येत नाही ना. कशानं मग महिलेला आणलं तुमच्या आणि का कुठं डिलिव्हरी झाली, काय आता बाळाने कसं? प्रायव्हेट गाडी करून घेऊन आलो आणि इथं आला. पण ह्या गोष्टीमध्ये पण ड्रायव्हर लोक खूप त्रास देतात. जे ॲम्ब्युलन्सचे ते म्हणतात की ह्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन या, मग तिथून आम्ही घेऊन जातो किंवा काहीतरी कारणं सांगतात. आणि यांचं लुटमार पण चालू आहे. जिथं सोडतात ना तिथं त्यांच्याकडून पैशाची मागणी वगैरे सुद्धा करतात. ह्या गोष्टी पण घडत आहेत सध्या. तुमच्यासोबत काय झालं, तुम्ही फोन केला, काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? 4:30 पासून 6:30 वाजेपर्यंत रिस्पॉन्स भेटतो. म्हणजे याचा विचार करण्याची गोष्ट आहे की 2.5 तासामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण जाणू शकतो. आणि हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे, तर इमर्जन्सी किती आहे हे पण आपल्याला कळून येतं यामध्ये. आता महिलेची आणि बाळाची कशी आहेत? हा, तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. डिलिव्हरी व्यवस्थित झाली. आम्ही प्रायव्हेट गाडीनं आलो त्यामुळे व्यवस्थित सगळं झालेलं आहे. निश्चितच आपण त्याची बातचीत केलेली आहे की अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. 108चे जे रुग्णवाहिकेचे कर्मचारी असतात ते अनेक वेळा पैशाची देखील मागणी करत असल्याचा देखील आरोप या नातेवाईकांनी केलेला आहे. आता यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, मुखेड, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.